कामोठी येथे आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सुमारे 600 ते 700 नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले। तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला कामोठे परिसरातील शेकडो नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। खरं तर प्रत्येक वर्षी वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा होतच असतो, पण मला खरं तर आनंद होतो, मन भारावून जातं जेव्हा कार्यकर्त्यांचं इतकं प्रेम मी बघतो की वाढदिवस 12 जुलैला आहे, पण 1 जुलैपासूनच कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी सुरू झाली आहे। आज आपण बघतोय की 5 जुलै आहे, रविवार आहे, मुसळधार पाऊस पडतोय, पण आज या ठिकाणी कामोठ्यामध्ये आमच्या सगळ्या नागरिकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आणि त्या ठिकाणी मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आवश्यकता पडली, मोतीबिंदू आयडेंटिफाय झाला तर मोफत ऑपरेशनची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि प्रशांत कदमजी, राजकुमार पाटीलजी यांच्या माध्यमातून आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, मला वाटलं की मुसळधार पाऊस आहे तर 100-150 लोक नागरिक आले तरी मोठा कार्यक्रम झाला, पण मला आश्चर्य वाटलं की एवढ्या भर पावसात सुद्धा 600 पेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। अजूनही नागरिकांची रीक सुरूच आहे आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे। आणि मी या संपूर्ण टीमला या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की एक दर्जेदार कार्यक्रम आपण आयोजित केलात आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं साजरा न करता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी साजरा केला। कुठेतरी आम्ही गोरगरीब जनतेच्या उपयोगी पडू शकतो का, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू शकतो का, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी आम्ही कुठेतरी मदतीचा एखादा धागा होऊ शकतो का, हा प्रयत्न जो आपण केलेला आहे ती सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सकाळपासूनच अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले। त्या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी ज्या दिंड्या चालल्या आहेत त्या ठिकाणी वारकरी बांधवांबरोबर त्या ठिकाणी काही क्षण मला आनंदाने घालवता आले। काही वृक्षारोपणाचे कार्यक्रम होते, आता हा नेत्रचिकित्सा आणि आरोग्याची चिंता करणारा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। छत्र्या वाटपांचे अनेक कार्यक्रम आहेत, इथून आता काही आश्रमांमध्ये काही कार्यक्रम आहेत, तिथं मी चाललोय। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक शालेय साहित्यांच्या वाटपाचे कार्यक्रम आहेत। त्यामुळे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच विषयांना घेऊन हे कार्यक्रम संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रात केले जात आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून खरं तर मलाही त्या ठिकाणी आनंद होतो की त्या ताकदीचे कार्यकर्ते जीवाचं रान करून त्या ठिकाणी कार्यक्रम करतायत। त्यामुळे कुठेतरी मनामध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता अजून वाढत जाते, ती ऋणानुबंध अजून घट्ट होत जातात। या निमित्तानं मी नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सेवाभाव हा महत्त्वाचा आहे। निमित्त जरूर माझ्या वाढदिवसाचा असेल, पण सेवाभाव आणि सेवा धर्म या विषयाला घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय। येणाऱ्या कालावधीत सुद्धा अजून ताकदीनं आम्ही या विषयात काम करू। या सगळ्या सेवा उपक्रमांचा आपण आनंदाने लाभ घ्यावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे। 12 जुलैला वाढदिवस झाल्यानंतर येणाऱ्या आठवड्यामध्ये आयुष्मान भारत कार्डच्या विषयामध्ये एक मोठं शिबिर या ठिकाणी केलं जाईल आणि नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या शिबिराचा नक्की लाभ घेतला पाहिजे, कारण 5 लाखापर्यंतच्या आरोग्याच्या विषयामध्ये जे काही ट्रीटमेंट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यातून आपण मोफत करू शकतो। आरोग्याची समस्या कोणाला उद्भवूच नाही आणि जर काही समस्या आली तर त्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहेत आणि त्यामुळे त्या कार्डाचा लाभ आपल्या सगळ्यांना आहे, ते कार्ड आपण काढून घेतलं पाहिजे। आदरणीय नरेंद्रजी मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान, आदरणीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून अनेक योजना आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जातात, पण त्याचा लाभ आपण घेणार नसू तर मात्र त्याचा काही उपयोग नाही। त्यामुळे सरकार आणि जनता यातला दुवा बनण्याचं काम आमदार म्हणून मी करतोय, माझे सहकारी करतायत। आपण या आयुष्मान भारत कार्ड शिबिराचाही लाभ त्या ठिकाणी घ्यावा। धन्यवाद सर।